Friends, good morning. Today's topic AP. AP means not Andhra Pradesh. AP means arithmetic progression. Okay? हाँ, arithmetic progression. Progression के तीन टाइप्स हैं. एक अर्थमेटिक प्रोग्रेशन है, दूसरा ज्योमेट्रिक प्रोग्रेशन है और तीसरा हार्मोनिक प्रोग्रेशन है. ओके, तो अपने सिलेबस में अर्थमेटिक प्रोग्रेशन और ज्योमेट्रिक प्रोग्रेशन था पहले 2 साल पहले, लेकिन अभी ये भी कम हो गया. ज्योमेट्रिक प्रोग्रेशन अभी क्या है, अर्थमेटिक प्रोग्रेशन. और ये जो हार्मोनिक प्रोग्रेशन है ये 11th-12 में है. तो अभी इस 10th स्टैंडर्ड में एपी से रिलेटेड क्या है, क्वेश्चंस है. ओके, एपी मीन्स अर्थमेटिक प्रोग्रेशन. अर्थमेटिक प्रोग्रेशन, तो अर्थमेटिक प्रोग्रेशन कैसे आपको डिटरमाइन करना है कि जो सीक्वेंस है ये अर्थमेटिक प्रोग्रेशन है क्या, तो क्या करना है, आपको डिटरमाइन करना है. ये पता है कि आपको सीक्वेंस पता है. सीक्वेंस मतलब जैसे कोई भी चीज़ आप सीक्वेंस से लगाते हैं, है कि नहीं. जैसे ये क्या है, एक कप्स है तो कैसे लगाया, सीक्वेंस से लगाया. ऐसे ऐसे है कि इधर नहीं है, जैसे एक के बाद एक, ऐसा कुछ तो सीक्वेंस है नहीं इसमें, है ना. तो ऐसे अपन जो सीक्वेंस लगाते हैं वो किसका सीक्वेंस लगाते हैं, जैसे नंबर्स है, जैसे 2, 4, 6, 8, ये क्या है, सीक्वेंस है. ये क्या है, सीक्वेंस है. 3, 5, 7, 9, ये भी क्या है, सीक्वेंस है. 5, 10, 20, 35, ये भी क्या एक सीक्वेंस है. ये भी क्या एक सीक्वेंस है. ए 0, 1, 3, 6, 10, ये भी क्या है, सीक्वेंस है. ये भी क्या है, सीक्वेंस है. ओके, तो सीक्वेंस मतलब इसके जो टर्म्स है, ये टर्म्स है, ये टर्म्स है, ये सीक्वेंस की ये टर्म्स, ये टर्म्स, ये टर्म्स, ये जो टर्म्स है, तो वो टर्म्स के बिटवीन, दो टर्म्स के बिटवीन एक पर्टिकुलर क्या है, डिफरेंस है. पर्टिकुलर क्या है, डिफरेंस है. कुछ तो एक क्या रिलेशन है, क्या है, रिलेशन है. तो इसलिए एक क्या है, सीक्वेंस है. ए बी सीक्वेंस है, ए बी सीक्वेंस है, ए बी सीक्वेंस है और ए बी सीक्वेंस है. तो ये सीक्वेंस में क्या फर्क है, ये जो आपको दिखाई दे रहे हैं, ये देखो, ए सीक्वेंस, ए सीक्वेंस, ए सीक्वेंस है, इसमें क्या फर्क है. देखो ए सीक्वेंस में क्या फ़र्क है कि ये जो टर्म्स है और एक टर्म्स है, तो ये दोनों के टर्म्स में 2 का डिफरेंस है. ये दोनों के टर्म्स में 2 का डिफरेंस है. ये दो टर्म्स के बिटवीन 2 का डिफरेंस है. ओके, ए सीक्वेंस में क्या दिखाई दे रहा है आपको, ये दो टर्म्स के बिटवीन 2 का डिफरेंस, ये दो टर्म के बिटवीन 2 का डिफरेंस, ये दो टर्म के बिटवीन 2 का डिफरेंस. ओके, इसमें क्या है, ए दो टर्म के बिटवीन 5 का, इसमें 10 का, इसमें कितने का है, 15 का. तो ए भी क्या है, ये देखो, ये देखो कैसे रिलेशन क्या है. देखो ये दो टर्म के 5 का डिफरेंस, बाद में 10 का, बाद में 15 का और बाद में 20 का आएगा. तो ये नंबर क्या हो सकता है, 55. ओके, तो इसमें क्या एक पर्टिकुलर लॉजिक है, पर्टिकुलर क्या रिलेशन है. ओके, ए सीक्वेंस में, ए सीक्वेंस में क्या है, 1 का डिफरेंस है, 1 से ग्रेटर है, ए 2 से ग्रेटर है, ए 3 से ग्रेटर है, ए 4 से ग्रेटर है. तो ये क्या है, सीक्वेंस है. ये क्या है, सीक्वेंस है. तो ए बी सीक्वेंस है, ए बी सीक्वेंस है, ए बी सीक्वेंस है और ए बी सीक्वेंस है. ये चारों भी सीक्वेंस है. लेकिन ये चारों भी सीक्वेंस में आपको क्या अलग दिख रहा है, क्या अलग दिखाई दे रहा है. देखो ऑब्जर्व करो, क्या दिखाई दे रहा है आपको, ऑब्जर्व करो. यहाँ पे क्या ऑब्जर्व, देखो ये जो सीक्वेंस है इसमें 2 का डिफरेंस है हर एक टर्म के बिटवीन. ए दो टर्म के बिटवीन 2 का, ए दो टर्म के बिटवीन 2 का, ए दो टर्म के बिटवीन 2 का. इसमें ए दो टर्म के बिटवीन 2 का, ए दो टर्म के बिटवीन 2 का, ए दो टर्म के बिटवीन 2 का डिफरेंस है. ए सीक्वेंस में क्या है, ए दो टर्म के बिटवीन 5 का, ए दो टर्म के बिटवीन 10 का, ए दो टर्म के बिटवीन 15 का, ए दो टर्म के बिटवीन 20 का. लेकिन कैसा है, ए 5, 10, 15 ऐसे 5 से क्या है, इंक्रीज होते हुए क्या इसमें डिफरेंस है. इसमें क्या है,
ये दो टर्म के बिटवीन 1 का, इसमें एक से और ज़्यादा, एक से और ज़्यादा, एक से और ज़्यादा, या ऐसा क्या है डिफरेंस है। तो ये चारों भी सीक्वेंस है, तो चारों भी सीक्वेंस एक क्या कुछ अलग दिखाई दे रहा है आपको? इसमें अलग क्या है कि ये जो सीक्वेंस है 1 नंबर की सीक्वेंस जो है, तो ये 1 नंबर की सीक्वेंस में जो टर्म्स है तो उसके जो बिटवीन डिफरेंस है वो क्या है? कॉमन है। इसमें भी 2 का, इसमें भी 2 का, इसमें भी 2 का, कॉमन डिफरेंस है। 2 का डिफरेंस है लेकिन कॉमन है। ए टर्म में क्या है? 2 का डिफरेंस है लेकिन कॉमन है। 1 2 के बीच में 2, 2 के बीच में 2, 2 के बीच में 2, कॉमन डिफरेंस है। इसमें डिफरेंस है, लॉजिकली डिफरेंस है, कुछ रिलेशन में डिफरेंस है, लेकिन कॉमन डिफरेंस है क्या? नहीं। ए दो टर्म के बीच में 5 का, ए दो टर्म के बीच में 10 का, ए दो के बीच में क्या है? 15 का, ए दो के बीच में क्या है? 20 का, लेकिन कॉमन है क्या? नहीं है। ए सीक्वेंस देखो, ये सीरीज देखो, इसमें क्या है? ए दो टर्म के बीच में 1 का, ए दो के बीच में 2 का, ए दो के बीच में 3 का, ए दो के बीच में 4 का, लेकिन हर एक टर्म के बिटवीन कॉमन डिफरेंस है क्या? नहीं है। ये दो ही एग्जाम्पल और या सीक्वेंस ऐसे है कि इसके जो टर्म्स है तो टर्म्स के बिटवीन क्या है? कॉमन डिफरेंस है। तो ऐसी जो सीक्वेंस है कि जिसके दो टर्म के बिटवीन कॉमन डिफरेंस है तो वो सीक्वेंस को क्या बोलते हैं? एपी, अर्थमेटिक प्रोग्रेशन। क्या बोलते हैं उसको? अर्थमेटिक प्रोग्रेशन। समझ में आ गया? समझ लेगा? ओके। जर दोन टर्मच्या मध्ये जर कॉमन डिफरन्स असेल तर ती जे सिक्वेन्स आहे तर त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं? अर्थमेटिक प्रोग्रेशन, अर्थमेटिक प्रोग्रेशन. ओके. एक वेळा चेक करून घ्याल, ऑब्झर्व करून घ्याल. कन्सेप्ट क्लिअर झाली? अर्थमेटिक प्रोग्रेशन कसं म्हणायचं आता तुम्हाला ते ओळखायचं आहे. मी 1-2 एक्झाम्पल देतो, त्यावरून तुम्हाला सांगायचं आहे की अर्थमेटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल आहे का. फॉर एक्झाम्पल यस, ये अर्थमेटिक प्रोग्रेशन का एग्जाम्पल है. यस, चेक करो. इसके बीच में 1 का डिफरेंस, इसके बीच में 2 का, इसके बीच में 4 का. इसका जो डिफरेंस है बिटवीन 2 टर्म्स एक कॉमन है क्या? नहीं है. तो नॉट एपी, नॉट एपी. ये चेक करो. इसके बिटवीन 2 का, इसके बिटवीन 2 का, ये दोनों के बीच में 2, ये दोनों के बीच में 1 का है. यहाँ से आपको लगता है कि 2 है, 2 है तो 2 है तो 2 ही रहेगा, लेकिन जब तक टर्म्स है तब तक आपको क्या करना है? चेक करना है उसका रिलेशन या डिफरेंस बिटवीन 2 टर्म्स. ओके. तो ये भी है नॉट एपी. ये देखो एक 3 आपको लगता है, ऐसे क्वेश्चन आते हैं, आपको लगता है कि इसके बिटवीन 2 का डिफरेंस है, लेकिन देखो इसके बीच में 2 है, इसके बीच में 2 है, लेकिन इसके क्या नहीं है, इसके यस यस. ओके. तो दिस आल्सो नॉट एपी, दिस आल्सो नॉट एपी. अगर 4 नंबर का लिया, देखो 2 का डिफरेंस, 2 का डिफरेंस, 2 का डिफरेंस, दैट इज द एपी, दैट इज द एपी. तो ऐसे आपको क्या करना है कि दो टर्म के बीच में अगर कॉमन डिफरेंस है सो दैट इज द अर्थमेटिक प्रोग्रेशन, दैट इज द अर्थमेटिक प्रोग्रेशन. ओके. सो write 4 example of 2 example of not AP and 2 example of AP. ओके. इसके बाद में इसको सॉल्व कैसे करना है और कैसे लिखना है, तो देखो एग्जाम्पल फर्स्ट में बघा. अर्थमेटिक प्रोग्रेशनची कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची की नेमकं अर्थमेटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं. आता आपल्याला क्वेश्चन येते बोर्डच्या एक्झामला की दिलेले जे सिक्वेन्स आहे, डिटरमाइन द अर्थमेटिक प्रोग्रेशन फ्रॉम द गिवन सिक्वेन्स. मग आपल्याला सिक्वेन्स दिलेली असते, त्याने आपल्याला अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन ऑर नॉट. तर डायरेक्टली नॉट ऑर यस असं न लिहिता त्याला काय करायचं, बाय प्रोसिजर सॉल्व करायचं. फॉर एक्झाम्पल 3, 6, 9, 12 असा एक क्वेश्चन आहे की हे जे एक्झाम्पल आहे हे सिक्वेन्स आहे, तर हे अर्थमेटिक प्रोग्रेशनचे आहे का? तुम्ही डायरेक्टली सांगू शकता येस ऑर नो.
यस, दिस इज द सीक्वेंस ऑफ अर्थमेटिक प्रोग्रेशन. यस, वेरी गुड. आपने क्या बताया? यस यस, ये आपका आंसर राइट है. आप ऐसे सॉल्यूशन में थोड़ी ना लिखोगे कि यस इट इज अ एपी, इट इज अ एपी अर्थमेटिक प्रोग्रेशन. ओके, ये पॉसिबल है क्या? नहीं. आपका आंसर राइट है क्योंकि ये सीक्वेंस है. द गिवन सीक्वेंस इज नॉट एपी और एपी. द गिवन सीक्वेंस इज अ एपी बिकॉज द कॉमन डिफरन्स बिटवीन टू टर्म्स, द कॉमन डिफरन्स बिटवीन टू टर्म्स. पण आन्सर सोल्युशन असं लिहायचं का बोर्डच्या एक्झाममध्ये? यस. नाही, तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ओके, मग काय करायचं? हे जे टर्म्स आहेत हिअर, हे काय झाले? पहिल्या नंबरची फर्स्ट नंबर, पहिल्या नंबरची काय टर्म्स आहे म्हणून त्याला काय टर्म्स म्हणजे टी, आणि पहिल्या नंबरची आहे म्हणून T1. ओके, हे दुसऱ्या नंबरची टर्म्स आहे म्हणून T2. मग काय T1ची व्हॅल्यू काय? T1ची व्हॅल्यू 3, T2ची व्हॅल्यू 2 नंबरची टर्म 6, T3 इज इक्वल टू 9 अँड T4 इज इक्वल टू 12. आणखी जर 5 असेल इकडे, 5व्या नंबरची टर्म्स असेल तर यू कॅन टेक हिअर T5. ओके, चला, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म्स अँड फोर्थ टर्म्स. ओके, 4 टर्म्स आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? त्याच्या बिटवीन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. मग डिफरन्सचा फॉर्म्युला, डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. डिफरन्स इज डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. कशाने डिफरन्सला कशाने नोटेट करतात? डी ने. कशाने? डी ने. आणि टर्म्सला काय? टी ने. पहिल्या नंबरचे आहे म्हणून T1, दुसऱ्या नंबरचे आहे म्हणून T2. बट इट यस, डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? काय फाइंड आउट करायचं आपल्याला? अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे जर आपल्याला डिटरमाइन करायचं जर असेल तर आपल्याला काय माहीत पाहिजे? त्याच्यातला डिफरन्स माहीत पाहिजे. कशातला डिफरन्स माहीत पाहिजे? 2 टर्म्समधला. मग 2 टर्म्समधला फर्स्टली फाइंड आउट द डिफरन्स. ओके, मग डिफरन्स इज इक्वल टू T1, सॉरी, डिफरन्स फाइंड आउट करायचं असेल तर नेहमी फॉर्म्युला काय? T2 मायनस T1. T2 मायनस T1. मग T2 मायनस T1 इज इक्वल टू, T2ची व्हॅल्यू काय? 6 मायनस 3 इज इक्वल टू 3. ओके, काय डिफरन्स आहे म्हटलं? 3. नेक्स्ट T3 मायनस T2. T3 मायनस T2 इज इक्वल टू 9 मायनस 6 इज इक्वल टू 3. नेक्स्ट T4 मायनस T3 मायनस T3 इज इक्वल टू 12 मायनस 9 इज इक्वल टू 3. या 2 टर्ममधला डिफरन्स 3, या 2 टर्ममधला डिफरन्स 3, या 2 टर्ममधला डिफरन्स 3. सो काय दिसतंय तुम्हाला? 3 मीन्स कॉमन डिफरन्स ना. यस, द डिफरन्स बिटवीन टू टर्म्स, द डिफरन्स बिटवीन टू टर्म्स इज 3. किती आहे? द डिफरन्स बिटवीन टू टर्म्स इज 3. ओके, so therefore the given sequence is an AP. मग डिफरन्स काय दिसला तुम्हाला? 3. मग डिफरन्स जर 3 असेल तर दॅट इज द कॉमन डिफरन्स. द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. एक्झाममध्ये तुम्हाला 1 मार्क्ससाठी इतकं लिहावं लागेल. डायरेक्टली द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP असं लिहायचं नाही. किंवा मग तुम्ही इकडं जर सॉल्व केलं, इतकं जर तुम्ही सॉल्व केलं आणि हे सेंटेन्स जर लिहिलं नाही तरी तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार नाही. ओके, किंवा 1 सुद्धा मार्क्स मिळू शकत नाही. इम्पॉर्टंट, द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इतकं सॉल्व केलं तरी हे जर लिहिलं नाही, बिकॉज द क्वेश्चन्स काय म्हणते? डिटरमाइन करा आहे किंवा नाही. मग आहे किंवा नाही चेक करायसाठी आपल्याला पहिले काय करावं लागेल? त्याचा चेक करावं लागेल की डिफरन्स आहे का बिटवीन टू टर्म्स, राईट. नंतर आपल्याला द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. ओके, तर या मेथडने तुम्हाला काय करायचं आहे की क्वेश्चन लिहायचं आहे. आणखी असा एक क्वेश्चन राहू शकतो, ओपन एंडेड क्वेश्चन. राईट द एनी वन एक्झाम्पल ऑफ AP. मग एखादी एक्झाम्पल लिहा म्हटलं काय येऊ शकते? एखादी एक्झाम्पल स्वतःच्या मनाने एक्झाम्पल लिहायचं. मग एक्झाम्पल असं लिहायचं का प्रत्येक याच्यामधला डिफरन्स किती असला पाहिजे? कॉमन डिफरन्स असायला पाहिजे. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द AP. ओके, इथे नंबर कोणताही जरी असला, फॉर एक्झाम्पल मी क्वेश्चन नंबर 2 फॉर एक्झाम्पल असा जर घेतला आपण की 10, 8, 6,
4. हे जर सिरीज असेल, हे जर सिक्वेन्स असेल, मग तुमचा आणि सहज असा क्वेश्चन विचारते की राईट द व्हॅल्यू ऑफ डी, राईट द व्हॅल्यू ऑफ डी. मग राईट द व्हॅल्यू ऑफ डी म्हणजे काय होते, डी म्हणजे काय होते, डिफरन्स. आणि डिफरन्स मग काय करतात स्टुडंट, काय करतात की हा डिफरन्स जो आहे तर डिफरन्स कितीचा लिहिते, 2चा लिहितात. कितीचा लिहितात, 2चा. तर 2चा डिफरन्स नाही, आपला फॉर्म्युला काय म्हणते डिफरन्सचा, T2 मायनस T1, T2 मायनस T1. मग T2ची व्हॅल्यू किती आहे, 8 मायनस 10 इज इक्वल टू -2. मग तुमचं या ठिकाणी काय आलं पाहिजे, -2. 6 मायनस 8, 6 मायनस 8 -2. 4 मायनस 6 इज इक्वल टू -2. द कॉमन डिफरन्स इज -2. द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर एक्झाममध्ये डायरेक्टली द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP असं न लिहिता तुम्हाला या मेथडनीच काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके. याच्याशी रिलेटेड जे एक्सरसाइज आपली, तर ते एक्सरसाइजमधले जे क्वेश्चन्स आहे रिलेटेड टू द डिटरमाइन द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP ऑर नॉट. ओके. त्यानंतर याच्याशी रिलेटेड आणखी असे क्वेश्चन राहू शकते की तुम्हाला Aची व्हॅल्यू फाइंड आउट करा, Dची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके. या मेथडनी सुद्धा वेगवेगळे क्वेश्चन राहू शकते. तर हा क्वेश्चन लिहून घ्याल आणि याच्याशी रिलेटेड जे एक प्रॅक्टिस सेटमध्ये जे क्वेश्चन आहे तर ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. ओके. पण एक्झाममध्ये डायरेक्टली द गिवन, आणखी मी एकदा सांगतो तुम्हाला, तुम्ही खूप अभ्यास कराल पण जर एक्झाममध्ये जर तुम्ही या मेथडनी जर लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तुम्हाला APची कन्सेप्ट क्लिअर राहील तरी मार्क्स मिळणार नाही. की जोपर्यंत तुम्ही त्यातला डिफरन्स फाइंड आउट करत नाही, डिटरमाइन करत नाही, डिटरमाइन झाल्यानंतर तुम्ही सांगत नाही की AP आहे की नॉट AP आहे, तोपर्यंत मार्क्स मिळत नाही. ओके. सो नोट दिस क्वेश्चन. बघा, APची कन्सेप्ट क्लिअर झाली. AP मीन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके. कसं डिटरमाइन करायचं लिहिता येईल तुम्हाला. आणि या चॅप्टरमध्ये काय माहिती आहे का, फक्त तुम्हाला 2च फॉर्म्युले लर्न करायचे, फक्त 2 फॉर्म्युले. आणि त्या 2च फॉर्म्युल्यावर काय ते पूर्ण चॅप्टर आहे. ज्यांना 2 फॉर्म्युले जर समजले तर त्याला पूर्ण चॅप्टर आजच संपून जाईल. ओके. बघा ते फॉर्म्युले काय, TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. सेकंड, SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट टॉइस A प्लस N मायनस 1 इंटू D. आणि थर्ड फॉर्म्युला आहे की SNCशी रिलेटेड आहे पण इम्पॉर्टंट आहे की ही 2च फॉर्म्युले. तर आपण एक एक्स्ट्रा फॉर्म्युला बघून घेऊ. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN. हा एक फॉर्म्युला आहे. ओके. पण जनरली आपण TN आणि SNC फॉर्म्युल्याशी रिलेटेड क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. ओके. असं वाटलंय तर याही फॉर्म्युल्याने सॉल्व करू शकता आणि या पण फॉर्म्युल्याने तुम्ही सॉल्व करू शकता. आता तीनही जर फॉर्म्युले जर तुम्ही जर समजून जर घेतले आणि तुम्हाला जर त्या क्वेश्चनमधल्या जर व्हॅल्यू ओळखत्या जर आल्या तर तुम्हाला या अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या कोणताही जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही तो इझिली सॉल्व करू शकता. ओके. त्याचबरोबर हे तीनही जर फॉर्म्युले तुम्हाला समजले आत्ताच तर तुम्ही आत्ताच अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा चॅप्टर खतम करू शकता, पूर्ण ऑल एक्सरसाइज. ओके. एकही एक्सरसाइज तुम्हाला समजून सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला तीनही जर फॉर्म्युले समजले तर. ओके. तरी पण एक्स्ट्रा स्टडीसाठी तुम्हाला ते सॉल्व करावंच लागेल. ओके. बघा ना, खूप सिंपल आहे. त्याला तुम्हाला व्हॅल्यू समजल्या पाहिजे की TN काय आहे, A काय आहे, N काय आहे आणि D काय. बस 4च गोष्टी समजल्या पाहिजे. आणि हा SN काय. या 5 गोष्टी जर तुम्हाला समजल्या, TN काय, A काय आहे या फॉर्म्युल्यामधला TN काय, फॉर्म्युल्यामधला A काय आणि फॉर्म्युल्यामधला N काय आणि फॉर्म्युल्यामधला काय D काय, फॉर्म्युल्यामधला SN काय आणि बाकी तर आणखी तेच आहे ADN. ह्या 5 गोष्टी जर तुम्हाला समजल्या, ज्यांना या 5 गोष्टी समजेल तर त्यांना पूर्ण चॅप्टर समजून जाईल. कोणत्या 5 गोष्टी द्या सांगा, कोणत्या 5 गोष्टी आहे तुम्हाला कसं माहीत राहणार आहे. पहा मी सांगतो ना. काय, A, D, N, TN आणि SN. या 5 जर व्हॅल्यू तुम्हाला कोणती व्हॅल्यू कशाची आहे हे जर समजलं तर आजच तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा पूर्ण चॅप्टर समजून जाईल. A, D, N, TN, SN
ADN TN SN ADN TN आणि SN. बघा ADN TN आणि SN हे काय आहे समजून घ्या. फॉर एक्झाम्पल एक सिरीज आहे. काय सिरीज आहे आपल्याकडे 3 5 7 9 11 ओके 21 असे एक सिरीज आहे. आता हे जे सिरीज आहे या सिरीजमधला पहिल्या नंबरची टर्म काय यस फर्स्ट नंबरची टर्म काय T1ची व्हॅल्यू काय आहे 3 आहे. दुसऱ्या नंबरची 5, तिसऱ्या नंबरची 7, चौथ्या नंबरची 9, पाचव्या नंबरची 11, सहाव्या नंबरची काय असेल 6व्या नंबरची 13, 7व्या नंबरची 15, 8व्या नंबरची 17, 9व्या नंबरची 19 आणि 10व्या नंबरची 21. म्हणजे हे कशाची व्हॅल्यू आहे T10ची व्हॅल्यू आहे. कशाची T10. हे T1, हे T2, हे T3, T4, T5 आणखी असेल. आणि आपल्याला काय शेवटची एक व्हॅल्यू दिलेली आहे 10व्या नंबरची. ओके आता ADN काय ए म्हणजे काय फर्स्ट टर्म सिक्वेन्समधली फर्स्ट टर्म कशाने नोटेट करतात एनी. कशाने एने. अल्फाबेटिकलमध्ये ABCD म्हणजे सर्वात पहिले कोण आहे ए आहे फर्स्ट लेटर आहे ना. ए इज द फर्स्ट लेटर म्हणून फर्स्ट टर्मसाठी काय यूज केलेला आहे ए. ओके आणि फर्स्ट टर्म्स आहे आपण त्याला कशाची व्हॅल्यू म्हणू शकतो T1 पण म्हणू शकतो. T1ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. पण फॉर्म्युलाशी रिलेटेड याला कशाची व्हॅल्यू म्हणतात एची. समजलं एची कन्सेप्ट क्लिअर झाली. ए मीन्स काय होते फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म ए मीन्स फर्स्ट टर्म. ओके ए मीन्स फर्स्ट टर्म. D means 3 5 7 9 11 21. हे पहिल्या नंबरची टर्म आहे. सेकंड नंबरची, थर्ड नंबरची, फोर्थ नंबरची, फिफ्थ नंबरची आणखी असले हे 10व्या नंबरची टर्म्स आहे. ओके पहिल्या नंबरची टर्म्स काय 3. ए इज नोटेटेड फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म कशाने नोटेट करतात एने. ओके मग आपल्या सिरीजमधली फर्स्ट टर्म कोण आहे 3 आहे. म्हणजे 3 कोणाची व्हॅल्यू झाली एची. 3 कोणाची व्हॅल्यू झाली एची. म्हणजे या सिरीजमधून तुम्हाला ओळखायचं आहे. सिरीजमधून तुम्हाला ओळखायचं आहे की एची व्हॅल्यू कोणती आहे, डीची व्हॅल्यू कोणती आहे, एनची व्हॅल्यू कोणती आहे, TNची व्हॅल्यू कोणती आहे. हे कशातून ओळखायचे आहे या सिरीजमधून. कशाची व्हॅल्यू ओळखायची आहे सिरीजमधून एची डीची आणि एनची. एची डीची आणि एनची या 3 व्हॅल्यू जर तुम्हाला ओळखता आल्या तर तुम्ही TNचा फॉर्म्युला आणि SNचा फॉर्म्युला यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके ए मीन्स फर्स्ट टर्म. इज दॅट क्लिअर यस. D means difference. D means difference between two terms. Difference between two terms. D means difference between two terms साठी काय यूज केलेला आहे D म्हणजे काय डिफरन्स. या दोन टर्मला डिफरन्स आपण या पहिले बघितला आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन डिटरमाइन करताना. डिफरन्स काय डिफरन्स आहे 5 T2 - T1 कितीचा डिफरन्स आहे 2चा. इथे पण 2चा. सो 2 इज द व्हॅल्यू ऑफ D. 2 इज द व्हॅल्यू ऑफ D. ओके 2 इज द D. याची काय व्हॅल्यू झाली 3. याची व्हॅल्यू 2. नेक्स्ट एन मीन्स नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे या सिरीजमध्ये किती टर्म्स आहे 1 2 3 4 5 असं कुठपर्यंत आहे 21 पर्यंत. सो हाऊ मेनी टर्म्स इन दॅट सिक्वेन्स 10. किती टर्म्स आहे 10 टर्म्स आहे ना 10 टर्म्स. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इथपर्यंत जर घेतलं तर किती टर्म्स आहे या सिक्वेन्समध्ये 1 2 3 4 5. मग काय नंबर ऑफ टर्म्स इन द सिक्वेन्स. किती टर्म्स आहे 1 2 3 4 5 टर्म्स. म्हणजे 5 हे काय झालं त्याचा आन्सर झालं 5. ओके 5 आन्सर. समजलं ADN काय आहे तर ADNची कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके व्हेरी गुड. आता TN काय आहे TN म्हणजेच काय लास्ट टर्म. TN मीन्स काय लास्ट टर्म. TN नंबर ऑफ टर्म्स. TN मीन्स लास्ट टर्म्स. फॉर एक्झाम्पल या सिरीजमध्ये जर 5 टर्म्स असेल तर लास्ट कोण झाली 5व्या नंबरची. तर 5व्या नंबरची ही जी टर्म्स आहे त्या टर्म्स काय TN. ते कशाची व्हॅल्यू झाली TNची. मग होऊ शकते कधी कधी आता फॉर एक्झाम्पल असं तुम्हाला काय करायचं आहे T10. आता हे जर सिरीज जर घेतली तर किती टर्म्स आपल्याकडे 10 टर्म्स आहे. तर 10व्या नंबरची कोणती टर्म्स राहू शकते 10व्या नंबरची कोणती टर्म्स राहू शकते हे जर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची TNची. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची TNची. मग TNची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा TNचा फॉर्म्युला यूज करायचा. कोणाचा TNचा. TN मीन्स काय होते लास्ट टर्म्स. ओके
टी एम मीन्स लास्ट टर्म्स. ओके, मग लास्ट टर्म्स टी एन. आता टी एन फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आहे? ए डी एनची. कशाची गरज आहे? ए डी एनची. मग हे जर सिक्वेन्स जर दिली तुम्हाला, फॉर एक्झाम्पल या सिक्वेन्समध्ये 1 2 3 4 5 टर्म्स दिलेल्या आहे आणि 10व्या नंबरची टर्म्स कोणती राहू शकते? आता 10व्या नंबरची टर्म्स कोणती राहू शकते म्हणजेच काय? लास्ट टर्म्स. लास्ट टर्म कोणती? मग काय फाइंड आउट करायला लागेल? टी एन. मग टी एन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? ए डी एनची. आता ए डी एन म्हणजे एची व्हॅल्यू किती झाली? 3, डीची व्हॅल्यू किती? 2 आणि एन म्हणजे नंबर ऑफ टर्म्स किती? मग किती टर्म्स आहे इथे या सिरीजमध्ये? 10. मग यांची व्हॅल्यू काय तुमची? 10. आणि या तीनही व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये काय करायच्या? पुटअप करायच्या. ओके, हा झाला टी एनचा फॉर्म्युला. नेक्स्ट आहे एस एनची कन्सेप्ट बघा. एस एन. एस एन. एस एन म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल ह्या टर्म्स आहे 3 5 7 9 11 ही जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सची आपल्याला काय करायचं आहे? या सिक्वेन्समध्ये ज्या टर्म्स आहे त्याची काय करायची? आपल्याला सम करायची आहे. सम म्हणजे 11 + 9 20, 20 + 7 27, 27 + 5 32, 32 + 3 35. मग याची सम किती झाली? 35. मी हे कसं पटापट सांगितलं कारण की काय होतं? कमीत कमी होतं. खूप सारं जर असेल, खूप सारं असेल 100 नंबर ऑफ टर्म्स जर असेल 100, तर 100 जर नंबर ऑफ टर्म जर असेल पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. म्हणजे पॉसिबल आहे, पॉसिबल इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. पण त्यासाठी काय लागेल? वेळ लागेल ना. जसं मी म्हटलं की पटापट 3 + 5 8 + 7 15, 15 + 9 ओके 24 + 11 35 आहे ना. तर हा जो टायमिंग लागला तर 100 याच्यासाठी खूप टाईम लागेल ना. मग अशा वेळेस काय केलं जाते? फॉर्म्युला यूज केला जाते. मग तो जो फॉर्म्युला जर आपल्या टर्मची जर पूर्ण सम करायची जर असेल तर यस यस फॉर काय? सम ऑफ द नंबर्स. सम ऑफ द नंबर्स. मग सम ऑफ द नंबर्स सम सुद्धा कशावर डिपेंड आहे? ए एन आणि डी. म्हणजे कशाच्या व्हॅल्यू माहीत पाहिजे तुम्हाला? एची व्हॅल्यू माहीत पाहिजे, डीची व्हॅल्यू माहीत पाहिजे आणि एनची व्हॅल्यू माहीत पाहिजे. मग या सिक्वेन्समधली एची व्हॅल्यू यस गिव्ह मी रिप्लाय. एची व्हॅल्यू 3 व्हेरी गुड. डीची व्हॅल्यू यस डीची व्हॅल्यू 2, डीची व्हॅल्यू 2. एनची व्हॅल्यू एन मीन्स नंबर ऑफ टर्म्स. एन मीन्स नंबर ऑफ टर्म्स 1 2 3 4 5. किती टर्म्स आहे? 5 टर्म्स. आणि 5 टर्म्सची काय करायची आपल्याला? सम. सो दॅट्स वाय एस एन इज इक्वल टू काय? n/2 इन ब्रॅकेट टॉईस ए प्लस इन ब्रॅकेट n - 1 इंटू डी. मग कशाची गरज आहे तुम्हाला? एस एन फाइंड आउट करण्यासाठी. एस एन फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आहे? ए डी अँड एन. ए डी एन. मग एची व्हॅल्यू 3, डीची व्हॅल्यू 2 अँड एनची व्हॅल्यू नंबर ऑफ टर्म्स 5. सो दॅट्स वाय 5 इज सम ऑफ द टर्म्स. सम ऑफ टर्म्स. ओके ओके समजलं आहे का तुम्हाला? ए डी एन टी एन आणि एस एन हे पूर्ण तुम्ही फ्रंट पेजवर लिहून घ्या जेव्हा स्टार्टिंग करायचं चॅप्टर तिथं. आणि नंतर हे तीनही फॉर्म्युले लर्न करा. याच्याशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू.